हॅलो मैत्रिणींनो, आज मी इथे तुम्हाला सेल्फ मेकअप दाखवणार आहे आणि त्यात सर्व प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मिळेल. खूप उपयोगी असणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तर नीट बघून घ्या. तुम्ही बघू शकता माझी स्किन किती प्रॉब्लेमॅटिक आहे. पिगमेंटेशन, पिंपल मार्क, अनइव्हन स्किन टोन सगळंच आहे. चला तर मग सुरू करूया. तर मी सुरुवात करते फेस क्लिनिंगने. मी वेट टिश्यूने आधी फेस नीट क्लीन करून घेते. इथे तुम्ही फेस वॉश केला असेल तर परत वेट टिश्यूने क्लीन करायची गरज नाही. फेस क्लीन करून झाल्यावर मी सिरम स्प्रे करून घेते आहे, जेणेकरून स्किन हायड्रेट राहील. मी इथे डालबाचा फेस सिरम यूज केला आहे. तुम्ही कोणत्याही चांगल्या ब्रँडचा सिरम वापरू शकतात, पण सिरम यूज करणे हे एक ऑप्शनल आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे मॉइश्चरायझिंग. स्किनला मॉइश्चरायझर हे लावायचंच आहे कंपल्सरी. स्किन प्रिपरेशन करून झाल्यावर मी स्किन करेक्शन करणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे फॉरेवर 52चा कन्सिलर. फेसवर जिथे जिथे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, पिंपल मार्क्स, डार्क सर्कल्स आहे ते सगळं कव्हर करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ब्युटी ब्लेंडरने डॅब करून छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर फेसला फ्लॉलेस लुक येण्यासाठी मी फाउंडेशन ॲप्लिकेशन करणार आहे. फाउंडेशन पण मी फॉरेवर 52चेच घेतले आहे. आता माझ्याकडे माझ्या स्किन टोनचं मॅचिंग फाउंडेशन अवेलेबल नसल्यामुळे मी एक लाईट आणि डार्क शेड मिक्स करून माझा स्किन टोन बनवून फाउंडेशन ॲप्लिकेशन करणार आहे. इथे मी खूप लाईट शेड पण नाही घेतली आहे, कारण मला नॅचरल लुक पाहिजे आहे. आणि मग ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे फुल फेसला. त्यानंतर मेकअप लॉक करण्यासाठी मी लूज पावडर लावते आहे. लॉरा मर्सियर या ब्रँडची पावडर मी घेतली आहे. पावडर ॲप्लिकेशन अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे, त्यामुळे मेकअप छान लॉक होतो आणि लॉंग लास्टिंग होतो. पावडर लावून झाल्यावर मी आय मेकअप करणार आहे. त्यासाठी आयलिडवर कन्सिलर लावून त्यावर अगदी सिंपल आणि थोडं ग्लिटरी असा आय मेकअप करून घेतला आहे. आणि रेनी मिडनाईटच्या काजळ पेन्सिलने काजळ लावून डोळ्यांना छान एनहान्स केला आहे. मग आयलायनर आणि मस्कारा लावून झाल्यावर आयब्रोज डिफाईन करून घेतले. मग मी मस्त असे कॉरल कलरचे ब्लशर लावून घेतले, ज्यामुळे मेकअप छान उठून दिसेल. इथे मी आय मॅजिकची ब्लशर पॅलेट घेतली आहे. आणि मग गॉर्जियस गर्लची न्यूड शेडमध्ये लिपस्टिक लावून घेतली. आणि लास्ट स्टेप म्हणजेच मेकअप फिक्स करण्यासाठी रिकोडच्या मेकअप फिक्सरने फुल फेसवर स्प्रे करून घेतला. सो आता इथे मेकअप झाला आहे कम्प्लीट. तर मी जरा हेअर नीट करून थोडी ज्वेलरी घालून आणि ड्रेस चेंज करून माझा फायनल लुक दाखवते. तोपर्यंत स्टे ट्यून. तर रेडी आहे माझा लुक. तुम्ही बघू शकतात कशी दिसते मी. माझ्या फेसवर जिथे जिथे पिगमेंटेशन, पिंपल मार्क्स होते सगळे गायब झालेले आहे. तुम्ही बघू शकतात एकदम क्विक मेकअप आहे, कमीत कमी प्रोडक्टमध्ये आणि छान असा मेकअप झालेला आहे. तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा सेल्फ मेकअप ट्युटोरियल व्हिडिओ. जर तुम्हालाही शिकायचा असेल सेल्फ मेकअप तर मला कमेंट करून सांगा.